नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की आपण दिवसभर काम करतो, ईमेल चेक करतो, मेसेजला उत्तरं देतो, पण दिवसाच्या शेवटी आपल्याला असं का वाटतं की आपण ठोस असं काहीच केलेलं नाही? अगदी खरंय. आपण फक्त व्यस्त असतो, पण उत्पादक म्हणजे प्रोडक्टिव्ह नसतो. बरोबर. कॅल न्यूपोर्ट याच स्थितीला शॅलो वर्क म्हणतात. शॅलो वर्क. म्हणजे उथळ काम. हो, अशी कामं जी तुमची बुद्धी फारशी न वापरता केली जातात. पण जर जगात वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला डीप वर्क शिकावं लागेल. चला तर मग यावरच आज सविस्तर बोलूया, समजून घेऊया डीप वर्कचं विज्ञान. नक्कीच. डीप वर्क हा शब्द ऐकायला खूप वजनदार वाटतो, पण याची नेमकी व्याख्या काय आहे? म्हणजे फक्त जास्त वेळ काम करणं म्हणजे डीप वर्क का? नाही, अजिबात नाही. उलट जास्त वेळ काम करण्याची गरजच पडू नये हा त्याचा एक उद्देश आहे. अच्छा. कॅल न्यूपोर्ट यांच्या मते डीप वर्क ही एक अशी मानसिक स्थिती आहे जिथे तुम्ही कोणत्याही विचलित करणाऱ्या गोष्टीशिवाय पण याचा फायदा काय? म्हणजे ठीक आहे, एकाग्रता आहे, पण नेमकं काय मिळतं? फायदा हा की या अवस्थेत तुमची एकाग्रता इतकी तीव्र असते की ती तुमच्या बौद्धिक क्षमतांना त्यांच्या सर्वोच्च मर्यादेपर्यंत पोहोचवते. ओके. न्यूपोर्ट यांच्या स्रोतानुसार आजच्या अर्थव्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी 2 क्षमता सर्वात महत्त्वाच्या आहेत. मला अंदाज लावू दे. पहिली क्षमता नक्कीच नवीन टेक्नॉलॉजी किंवा अवघड गोष्टी पटकन शिकण्याची असेल, बरोबर? अगदी अचूक. कारण आजकाल सगळं इतक्या वेगाने बदलतंय. हो. पहिली क्षमता आहे अवघड गोष्टी वेगाने शिकणे. आणि दुसरी, जी तितकीच महत्त्वाची आहे, ती म्हणजे उच्च दर्जाचं काम, म्हणजे हाय क्वालिटी आउटपुट कमीत कमी वेळेत तयार करणे. आणि ह्या दोन्हीसाठी डीप वर्क लागतं. डीप वर्क हाच पाया आहे. भावी समीकरण मांडतात. ते म्हणतात, उत्पादित उच्च गुणवत्तेचे काम म्हणजे हाय क्वालिटी वर्क प्रोड्यूस्ड. हे आहे घालवलेला वेळ गुणिले एकाग्रतेची तीव्रता, टाइम स्पेंट मल्टिप्लाइड बाय इंटेन्सिटी ऑफ फोकस. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे उत्तम काम करायचं असेल तर 2च पर्याय आहेत. एकतर जास्त तास काम करा किंवा कमी तासांत जास्त तीव्रतेने लक्ष केंद्रित करा. बरोबर. पण आजच्या जगात घालवलेला वेळ वाढवणं जवळजवळ अशक्य आहे. तेच तर. आपण सगळेच 24 तास उपलब्ध असतो. नेमका हाच मुद्दा आहे. त्यामुळे खरी लढाई ही वेळ वाढवण्याची नाही, तर त्या मर्यादित वेळेतली एकाग्रतेची तीव्रता वाचवण्याची आणि वाढवण्याची आहे. हुशार विद्यार्थी किंवा टॉप परफॉर्मर्स हेच तर करतात. अगदी. ते 12 तास पुस्तक घेऊन बसण्याऐवजी 3-4 तास पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करतात आणि तेच जास्त प्रभावी ठरतं. पण ही एकाग्रता टिकवणं हेच तर सर्वात मोठं आव्हान आहे. माझ्या बाबतीत तर हे नेहमी होतं. मी ठरवते की एक महत्त्वाचा रिपोर्ट पूर्ण करायचा, पण मध्येच व्हॉट्सॲपवर आईचा मेसेज येतो किंवा स्लॅकवर एक नोटिफिकेशन आणि सगळं लक्ष तिकडे जातं. आणि मग परत कामावर यायला वेळ लागतो. खूप वेळ लागतो. तू ज्या अनुभवाबद्दल बोलतीयस त्याला संशोधक सोफी ली रॉय यांनी एक नाव दिलं आहे, अटेन्शन रेसिड्यू. अटेन्शन रेसिड्यू म्हणजे? लक्ष दिल्यानंतर मागे उरलेला कचरा. हां, एक प्रकारे तसंच. त्यांच्या अभ्यासानुसार जेव्हा आपण एक काम, समजा टास्क ए, अर्धवट सोडून दुसऱ्या कामाला लागतो, म्हणजे टास्क बीला, ओके. तेव्हा आपल्या मेंदूचा काही भाग अजूनही पहिल्या कामाच्या विचारात अडकलेला असतो. हाच तो रेसिड्यू. अच्छा. तर परत रिपोर्टवर आल्यावर तुमचा काही मेंदू अजूनही त्या ईमेलचाच विचार करत असतो. मी बरोबर उत्तर दिलं का? हां. त्या व्यक्तीला काय वाटेल? अशा प्रकारचे विचार. अगदी. आणि हा रेसिड्यू जेवढा जास्त तेवढी आपली दुसऱ्या कामावरची पकड कमी होते. बरोबर. आपली कामगिरी खालावते. बरोबर. यामुळेच दिवसभर 100 गोष्टी करूनही दिवसाच्या शेवटी असं वाटतं की एकही गोष्ट धड झालेली नाहीये. कारण प्रत्येक कामात आपला थोडासा मेंदू मागच्या कामातच अडकलेला असतो. आणि इथेच डीप वर्क महत्वाचं ठरतं. हो, इथेच डीप वर्क ह्या समस्येवरचं उत्तर म्हणून समोर येतं. जेव्हा तुम्ही डीप वर्क करता, म्हणजे एका वेळी फक्त एकाच कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करता, तेव्हा अटेन्शन रेसिड्यू तयारच होत नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे कमी वेळेत जास्त आणि उत्तम दर्जाचं काम होतं. तुमचा मेंदू 100% त्या एकाच कामावर असतो. हे सगळं ऐकून तर खूप छान वाटतंय, पण खरं सांगायचं तर हे प्रत्यक्षात आणणं जवळजवळ अशक्य वाटतं. माझ्या ऑफिसमध्ये तरी असं वातावरण अजिबात नाही जिथे मी तासभर शांतपणे काम करू शकेन. सतत मीटिंग्स, फोन कॉल्स, कोणीतरी काहीतरी विचारायला येतं. हो, हे खरं आहे. मग माझा प्रश्न हा आहे की जर डीप वर्क इतकं महत्वाचं आहे, तर मग आजच्या जगात ती इतकं दुर्मिळ का होत चाललंय? याचं कारण आपल्या कामाच्या संस्कृतीत आणि काही मोठ्या गैरसमजांमध्ये दडलेलं आहे. जसं की आपल्या स्रोतांमध्ये टॉम कोहरेन नावाच्या एका कंपनी मालकाचं एक खूप चांगलं उदाहरण आहे. त्यांनी एकदा त्यांचं ऑफिसमधल्या कामाचं विश्लेषण करायचं ठरवलं. काय केलं त्यांनी?
त्यांनी पाहिलं की त्यांचा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा दिवसातला जवळपास 1.5 तास 1.5 तास? हो फक्त ईमेल पाहण्यात आणि उत्तरं देण्यात जातो. म्हणजे दिवसाचा 20% वेळ. बापरे. पण ती इथेच थांबले नाहीत. त्यांनी हिशोब केला की या कामाचा कंपनीच्या खिशावर काय परिणाम होतो. म्हणजे त्यांनी ईमेल वाचण्याचा खर्च काढला. हे तर कमाल आहे. हो, त्यांनी कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार, त्यांचा टायपिंग आणि वाचनाचा वेग या सगळ्या गोष्टी एकत्र करून विश्लेषण केलं आणि त्यांना जे उत्तर मिळालं ते धक्कादायक होतं. काय होतं ते? त्यांना कळलं की प्रत्येक ईमेल वाचण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रति कर्मचारी 95 सेंट्सचा खर्च येतो. 95 सेंट्स. म्हणजे जवळपास 80 रुपये फक्त एक ईमेल वाचायला? हो, हे ऐकायला कमी वाटतील, पण जर एका कंपनीत हजारो ईमेल्सची देवाणघेवाण होत असेल. तर हा आकडा प्रचंड मोठा होतो. खरंय. हे लक्षात आल्यावर त्यांनी ठरवलं की फक्त अशाच कामांवर लक्ष केंद्रित करायचं ज्यामुळे कंपनीला थेट फायदा होईल. म्हणजेच त्यांनी ठरवून डीप वर्कला प्राधान्य दिलं. आणि अनावश्यक शॅलो वर्क कमी केलं. पण दुर्दैवाने बहुतेक कंपन्या याच्या अगदी उलट करतात. अगदी. आजची ऑफिस संस्कृतीच डीप वर्कच्या विरोधात आहे असं वाटतं. फेसबुकसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये द हॉल नावाची संकल्पना आहे, जिथे एक मोठा ओपन स्पेस ऑफिस असतं. हो, संवाद वाढावा म्हणून. बरोबर. उद्देश हा असतो की कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी सहज संवाद साधावा, कल्पनांची देवाणघेवाण व्हावी. पण याचा एक फायदा असला तरी एक मोठा तोटाही आहे, नाही का? हो, नक्कीच. याला कोलॅबोरेशन म्हणतात. पण प्रत्यक्षात यामुळे कामात सतत व्यत्यय येतो. डिस्ट्रॅक्शन्स. खूप जास्त. कोणीतरी मोठ्याने फोनवर बोलत असतं, बाजूला कोणाची तरी मीटिंग सुरू असते. अशा वातावरणात डीप वर्क करणं म्हणजे एखाद्या जत्रेत बसून ध्यान लावण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. अगदी. पण मग कंपन्या हे का करतात? यामागे एक मोठा गैरसमज आहे. आजकालच्या जगात व्यस्त दिसण्याला उत्पादक असण्याचं प्रतीक मानलं जातं. हो, बिझिनेस ॲज अ प्रॉक्सी फॉर प्रोडक्टिव्हिटी. करेक्ट. जो माणूस सतत ईमेलला उत्तर देतोय, सतत मीटिंगमध्ये आहे, तो खूप महत्वाचं काम करतोय असं समजलं जातं. आणि जर तुम्ही शांतपणे तुमच्या डेस्कवर बसून काहीतरी विचार करत असाल, तर लोकांना वाटतं की तुम्ही काहीच काम करत नाही आहात. बरोबर. पण खरं तर तेच सर्वात महत्वाचं काम असू शकतं. आणि याच कारणामुळे डीप वर्क दुर्मिळ होत चाललंय. कारण ते दिसत नाही. हो, त्याचं मोजमाप करणं अवघड आहे. या उलट तुम्ही दिवसभरात किती ईमेल्सना उत्तरं दिली हे मोजणं खूप सोपं आहे. पण गंमत म्हणजे यातच एक मोठी संधी दडलेली आहे. बरोबर. हे विचित्र आहे. म्हणजे जे आपल्यासाठी सर्वात वाईट आहे त्यातच संधी दडलेली आहे. हे कसं शक्य आहे? कारण अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, जी गोष्ट दुर्मिळ असते तीच मौल्यवान असते. अच्छा. आजच्या या गोंधळाच्या डिस्ट्रॅक्शन्सने भरलेल्या जगात बहुतेक लोक शॅलो वर्कच्या दलदलीत फसले आहेत. हो, हे तर दिसतंय. अशा परिस्थितीत जी व्यक्ती डीप वर्क करण्याची कला आत्मसात करते तिला एक प्रचंड मोठी स्पर्धात्मक धार म्हणजे कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज मिळतो. कारण ती व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी ठरते. आणि इतरांना सहज मागे टाकू शकते. म्हणूनच डीप वर्क ही आजच्या काळातली एक सुपर पॉवर आहे. म्हणजे उत्पादकता आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी डीप वर्क किती महत्वाचं आहे हे तर आता स्पष्ट झालं. पण मला एक प्रश्न पडलाय. समजा मला प्रमोशन मिळालं, पगार वाढला, पण दिवसाच्या शेवटी समाधान मिळालं नाही तर? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. म्हणजे डीप वर्क फक्त कामापुरता मर्यादित आहे का, की त्याचा आपल्या जीवनावर, आपल्या मानसिक समाधानावरही काही परिणाम होतो? डीप वर्क आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवू शकतं का? नक्कीच. आणि हा डीप वर्कचा सर्वात सुंदर आणि कदाचित सर्वात महत्वाचा पैलू आहे. अच्छा. हे फक्त तुमच्या कामाचा दर्जाच नाही, तर तुमच्या जीवनाचा दर्जाही सुधारतं. हे समजून घेण्यासाठी स्रोतांमध्ये रिक फ्युरर नावाच्या एका लोहाराचं उदाहरण दिलंय. लोहार? हो, पण तो सामान्य लोहार नाही. तो मध्ययुगीन काळातल्या धातुकामात, विशेषतः तलवारी बनवण्यात तज्ज्ञ होता. वा. म्हणजे अगदी जुन्या पद्धतीनुसार तलवारी बनवणारा कारागीर. हो. त्याला एक तलवार बनवायला पूर्ण 8 तास लागायचे. 8 तास? आणि या कामात प्रचंड अफाट एकाग्रतेची गरज असते. कारण हातोडीचा प्रत्येक घाव ब्लेडच्या एका विशिष्ट जागेवर, विशिष्ट दबाने आणि विशिष्ट तापमानातच पडायला हवा. एक चूक झाली की सगळं गेलं. अगदी. एक क्षण लक्ष विचलित झालं की सगळी मेहनत वाया. कल्पना करूनच अंगावर काटा येतोय. 8 तास फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं. पण विचार कर, त्या 8 तासांच्या शेवटी जेव्हा ती तलवार तयार होते तेव्हा त्याला जे समाधान मिळत असेल ते कसं असेल? ते वेगळ्याच पातळीवरचं असेल. तो फक्त काम करत नसतो, तो त्या कामाशी एकरूप झालेला असतो. त्या कामाचा प्रत्येक क्षण तो जगत असतो.
या प्रकारची एकाग्रता त्या कामाच्या अनुभवाला खूप सखोल आणि अर्थपूर्ण बनवते. बरोबर. हे ऐकून मला मानसशास्त्रज्ञ मिहाय सिक्शंटमिहाय यांच्या फ्लो या संकल्पनेची आठवण झाली. अगदी बरोबर. सिक्शंतमिहायने त्यांच्या संशोधनात हेच सिद्ध केले आहे काय सिद्ध केलंय? की माणसाला आयुष्यातले सर्वोत्तम क्षण तेव्हा अनुभवता येतात जेव्हा त्याचं शरीर आणि मन एखाद्या कठीण आणि मौल्यवान गोष्टींसाठी पूर्णपणे झोकून दिलेलं असतं. तो त्या कामात इतका हरवून जातो की त्याला वेळेचं, भुकेचं, तहानाचं सुद्धा भान राहत नाही. हो. याच मानसिक स्थितीला फ्लो म्हणतात. आणि या स्थितीत व्यक्ती सर्वात जास्त आनंदी आणि समाधानी असते. अगदी. म्हणजे रिक फ्युरर तलवार बनवताना फ्लोच्या अवस्थेत असतो. नेमका तोच मुद्दा. डीप वर्क म्हणजे व्यावसायिक जीवनात फ्लोची स्थिती मिळवण्याचा एक हमखास मार्ग आहे. पण याचा संबंध फक्त आनंदाशी नाहीये असं वाटते. नाही, याचा संबंध आपल्या मेंदूच्या रचनेशी सुद्धा आहे. मेंदूच्या रचनेशी? ते कसं? यावर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका लॉरा कास्टिन्सेन यांनी एक खूप इंटरेस्टिंग MRI अभ्यास केला आहे. ओके. त्यांनी मेंदूच्या एमिग्डाला नावाच्या भागाचा अभ्यास केला. हा भाग आपल्या भावनिक प्रतिक्रियांसाठी म्हणजे राग, भीती, आनंद या भावनांसाठी जबाबदार असतो. आणि त्यांना काय आढळलं या अभ्यासात? त्यांनी रुग्णांना काही सकारात्मक प्रतिमा जसं की हसणारं बाळ आणि काही नकारात्मक प्रतिमा जसं की अपघात दाखवल्या. त्यांच्या असं लक्षात आलं की तरुण रुग्णांचा मेंदू दोन्ही प्रकारच्या प्रतिमांना तीव्र भावनिक प्रतिक्रिया देतो. आणि वयस्कर लोकांचा? वयस्कर रुग्णांचा मेंदू मात्र फक्त सकारात्मक प्रतिमांनीच जास्त प्रभावित होतो. तो नकारात्मक प्रतिमांकडे एक प्रकारे दुर्लक्ष करतो. थांबा, म्हणजे आपण आपलं लक्ष कुठे केंद्रित करायचं हे निवडून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो? हो. आणि वयस्कर लोक अनुभवातून हे शिकलेले असतात. बरोबर. याचा अर्थ असा नाही की वयस्कर लोक जास्त आनंदी असतात. याचा अर्थ असा आहे की त्यांनी अनुभवातून त्यांचा मेंदू नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रिवायर केलेला असतो. वा. यावरून हे सिद्ध होतं की आपण आपलं लक्ष कशावर केंद्रित करायचं हे निवडून आपल्या आयुष्याचा अनुभव आणि एकूणच जीवनमान सुधारू शकतो. यू आर व्हॉट यू पे अटेन्शन टू. आपण ज्या गोष्टींवर लक्ष देतो तसंच आपलं जग बनतं. अगदी. आणि याची तुलना जर आपण शॅलो वर्कशी केली तर चित्र अगदी स्पष्ट दिसतं. सततचे ईमेल, ऑफिसमधलं राजकारण, सोशल मीडिया नोटिफिकेशन्स या सगळ्या छोट्या छोट्या अनेकदा नकारात्मक गोष्टींमुळे आपलं लक्ष पूर्णपणे विखुरलेलं असतं. आपण नकळतपणे आपल्या मेंदूला याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकवत असतो. आणि मग आपलं आयुष्य कसं वाटतं? तणावपूर्ण, निराशाजनक आणि सतत अपूर्ण. कारण आपलं लक्षच अशा गोष्टींवर केंद्रित असतं ज्या अर्थहीन आहेत. या उलट डीप वर्क आपल्याला एका मोठ्या अर्थपूर्ण ध्येयावर लक्ष केंद्रित करायला शिकवतं. हो, ते तुमच्या कामाला आणि पर्यायाने तुमच्या जीवनाला एक अर्थ, एक समाधान देतं. ते फक्त तुमची उत्पादकता वाढवत नाही, तर ते तुमचं आयुष्य अधिक सखोल आणि आनंदी बनवतं. डीप वर्कचं महत्त्व तर समजलं, पण ते करायचं कसं? आपण ठरवतो की आज एकाग्रतेने काम करायचं, पण 5 मिनिटात आपला हात मोबाईलकडे जातोच. यावर लेखकाने 4 असे नियम सांगितले आहेत जे तुम्हाला या चक्रातून बाहेर काढू शकतात. त्यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुमच्या कामाची पद्धत निवडा. कोणी पहाटे लवकर उठून काम करतं, तर कोणी स्वतःला जगापासून पूर्णपणे तोडून घेऊन काही दिवस एकाग्र होतं. यालाच लेखक फिलॉसॉफी ऑफ डीप वर्क म्हणतात. म्हणजे प्रत्येकाची डीप वर्क करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण त्यामध्ये सातत्य कसं राखायचं? हीच तर खरी मेक आहे. फक्त जास्त मेहनत करणं महत्वाचं नाहीये, तर कसं करायचं त्यासाठी एक चौकट हवी. बरोबर, एक स्ट्रॅटेजी. हो, आणि यात सातत्यासाठी लेखक 4 मुख्य पद्धती सांगतात. आणि गंमत म्हणजे यातली कोणतीही एक पद्धत सर्वोत्तम नाही. अच्छा, म्हणजे आपल्या स्वभावानुसार निवडायची. अगदी, आपल्या स्वभावानुसार, आपल्या कामानुसार. तर पहिली पद्धत आहे मॉनेस्टिक अप्रोच. मॉनेस्टिक हे नाव ऐकूनच मला वाटलं एखाद्या साधूसारखं, संन्याशासारखं, स्वतःला जगापासून वेगळं करणं. अगदी तसंच. याचा अर्थ आहे आयुष्यातल्या प्रत्येक व्यत्ययापासून, प्रत्येक डिस्ट्रॅक्शनपासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर करणं. याचं काही उदाहरण आहे का? हो, एक खूप प्रसिद्ध उदाहरण आहे. कॉम्प्युटर सायंटिस्ट डोनाल्ड नूथ. त्यांनी म्हणे 1990 पासून ईमेल वापरणंच बंद केलं. काय सांगताय? 1990 पासून? आजच्या जगात तर हे अशक्यच वाटतं. मग ते जगाशी संपर्क कसा साधायचे? त्यांना ते शक्य झालं कारण त्यांनी कामाला सर्वोच्च प्राधान्य दिलं.
त्यांच्या वेबसाईटवर आजही एक नोट आहे, त्यात लिहिलंय, ईमेल त्या लोकांसाठी आहे ज्यांना नेहमी टॉपवर राहायचं असतं, पण माझं काम बॉटमला आहे. टॉप विरुद्ध बॉटम हे वाक्य खूप इंटरेस्टिंग आहे. याचा अर्थ काय होतो? टॉपवर राहणं म्हणजे सतत मेसेजेसना उत्तरं देणं, मीटिंगमध्ये असणं, म्हणजे सतत उपलब्ध असणं. वरवरच्या कामात गुंतून राहणं. बरोबर. आणि नुथ यांच्यासाठी बॉटमला काम करणं म्हणजे पायाभूत काम करणं, असं काम जे 20-30 वर्षांनी महत्वाचं ठरेल. अच्छा, म्हणजे तात्काळ उत्तरांपेक्षा कामाचा दर्जा महत्वाचा. पण मग जगाशी संपर्क पूर्णपणे तोडला होता का? नाही, पूर्णपणे नाही. त्यांचा एक पोस्टल ॲड्रेस होता. त्यांचा असिस्टंट सगळी पत्र तपासायचा आणि फक्त अत्यंत महत्वाची पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. पण हा मोनेस्टिक अप्रोच सगळ्यांसाठी नाहीये, बरोबर. म्हणजे एखादा प्रस्थापित लेखक किंवा संशोधक हे करू शकतो. पण समजा एखादा सेल्स मॅनेजर आहे ज्याला सतत टीमशी बोलावं लागतं, त्याचं काय? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. ही पद्धत खरं तर 99% लोकांसाठी नाहीच. पण यातून शिकण्यासारखं हे आहे की कामाला प्राधान्य कसं द्यायचं. ओके. आणि याच विचारातून लेखक दुसऱ्या पद्धतीकडे येतात जी आपल्यासारख्या लोकांसाठी जास्त व्यावहारिक आहे. ती म्हणजे बाय मॉडेल अप्रोच. बाय मॉडेल म्हणजे 2 पद्धती? यात कदाचित वेळेची विभागणी केली जात असेल. अगदी बरोबर. तुम्ही स्वतःला पूर्णपणे वेगळं करत नाही तर तुमच्या वेळेची स्पष्ट विभागणी करता. काही वेळ फक्त डीप वर्कसाठी. म्हणजे त्या वेळेत तुम्ही मॉनेस्टिक मोडमध्ये जाता? हो, आणि बाकीचा वेळ इतर सर्व कामांसाठी. मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांचं उदाहरण यासाठी एकदम परफेक्ट आहे. हो. त्यांनी बोलिंगेनमध्ये एक टॉवर बांधला होता ना, जिथे ते लिहायला जायचे? अगदी तेच. युंग सकाळी काही तास स्वतःला एका खोलीत बंद करून घ्यायचे. फक्त लिखाण. त्या वेळेत कोणी डिस्टर्ब करायचं नाही. हा झाला त्यांचा डीप वर्कचा काळ. हो, आणि मग उरलेल्या वेळेत ते झ्युरिचमधली त्यांची लेक्चर्स आणि क्लिनिकची कामं सांभाळायचे. म्हणजे दिवसातले काही तास मोनास्टिक आणि बाकी वेळात सामान्य जीवन. हे जास्त प्रॅक्टिकल वाटतंय. म्हणजे जबाबदाऱ्या टाळायच्या नाहीत, पण खोल कामासाठी एक संरक्षित वेळ काढायचा. बरोबर. पण यात शिस्त खूप लागते, नाही का? हो, नक्कीच. त्या डीप वेळेत इतर कामांचा विचार न करणं आणि शालो वेळेत डीप वर्कची चिंता न करणं, हे साधणं कठीण असेल. नक्कीच. म्हणूनच काही लोकांना असं दिवसाची विभागणी करणंही जमत नाही. त्यांना रोज थोडं का होईना पण डीप वर्क करायचं असतं. एक सवय लावून घ्यायची असते. हो, त्यांच्यासाठी आहे तिसरी पद्धत, रिथमिक फिलॉसॉफी. यालाच द चेन मेथड असंही म्हणतात, बरोबर? ही पद्धत मला खूप आवडते, कारण ती सवयीच्या सायकोलॉजीवर आधारित आहे. एक्झॅक्टली. ही डीप वर्कला तुमच्या रोजच्या सवयीचा भाग बनवते. रोज एका ठराविक वेळेत डीप वर्क करायचं. समजा सकाळी 9 ते 10. आणि ते काम पूर्ण झालं की कॅलेंडरवर एक मोठा लाल क्रॉस करायचा. हो, मग काही दिवसांनी जेव्हा कॅलेंडरवर सलग क्रॉस दिसू लागतात तेव्हा एक साखळी तयार होते. आणि मग मुख्य उद्देश हाच असतो की ती चेन तुटू द्यायची नाही. एक सकारात्मक दबाव येतो आपल्यावर. आज काम करू की नको हा प्रश्नच उरत नाही. बरोबर. 9 वाजले, आता कामाला बसायचं ठरलेलं असतं. पण याचा एक तोटा नाही का? समजा एखाद्या दिवशी चेन तुटली तर मग अपयशी झाल्यासारखं वाटू शकतं. बरोबर आहे. हो, लेखक यावर म्हणतात की 1-2 वेळा चेन तुटली तरी चालेल, पण सलग 2 दिवस कधीही तुटू देऊ नका. म्हणजे त्यात लवचिकताही आहे. अच्छा. आणि आता चौथी पद्धत, जी मला वाटते आजच्या अत्यंत व्यस्त लोकांसाठी आहे. जर्नलिस्टिक अप्रोच, पत्रकारांसारखी. हो. जसा वेळ मिळेल, जिथे संधी मिळेल तिथे बातमीवर काम करायचं. ही पद्धत त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे वेळेचे ठरलेले तुकडी नसतात. म्हणजे 2 मीटिंगच्या मध्ये अचानक अर्धा तास मिळाला, तर तो वेळ वाया न घालवता लगेच डीप वर्क मोडमध्ये जायचं. पण यासाठी प्रचंड मानसिक तयारी लागेल. म्हणजे क्षणात विचलित मनस्थितीतून पूर्ण एकाग्रतेत जाणं हे सोपं नाही. अजिबात नाही. हे नवशिक्यांसाठी नाहीच. यासाठी आधी सराव लागतो. पण मला वाटतं यापैकी कोणतीही पद्धत निवडली तरी सर्वात मोठा अडथळा तो माझा स्वतःचा मेंदूच असेल. म्हणजे मी डीप वर्कसाठी बसलो तरी 5 मिनिटातच फोन तपासावासा वाटेल. अगदी. किंवा दुसराच काहीतरी विचार मनात येईल. या सततच्या विचलनाचं काय करायचं? आणि तुम्ही थेट दुसऱ्या नियमावर बोट ठेवलं आहे. लेखक म्हणतात की डीप वर्कसाठी फक्त वेळ काढणं पुरेसं नाही तर कंटाळ्याला जवळ करावं लागेल. एम्ब्रेस बोर्डम. वा, म्हणजे कंटाळाला स्वीकारायचं. हो, हीच खरी समस्या आहे. आपण आपल्या मेंदूला कंटाळा सहन करण्याची सवयच लागू देत नाही. एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ही एक मसल आहे. जेवढी वापराल तेवढी मजबूत होते. आणि आपण सततच्या नोटिफिकेशन्सनी आणि माहितीच्या भडीमारांनी ही मसल कमकुवत केली आहे की नाही?
म्हणजे रांगेत उभा असलो तरी आपला हात आपोआप फोनकडे जातो. नेमका हाच मुद्दा आहे. आपण मेंदूला संदेश देतो की कंटाळा ही टाळण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा खरंच एकाग्र व्हायचं असतं तेव्हा मेंदूला ती सवयच नसते. तो लगेच उत्तेजना शोधायला लागतो. मग यावर उपाय काय? मेंदूला ट्रेन करायचं. पुस्तकात एका जीव व्यक्तीचं उदाहरण दिलंय. तो रोज सकाळी उठून त्यांच्या धर्माचं एकच पुस्तक, तोच मजकूर पुन्हा वाचायचा. अरे बापरे, हे तो खूपच कंटाळवाणं वाटतंय. बरोबर, पण असं रोज केल्याने त्याचं मन आणि मेंदू पूर्णपणे लक्ष केंद्रित करायला तयार झालं होतं. त्याला अत्यंत कंटाळवाण्या गोष्टीतही एकाग्रता साधता येत होती. ठीक आहे, पण आपण हे रोजच्या आयुष्यात कसं आणू शकतो? एक सोप्पा उपाय आहे. इंटरनेट वापरासाठी वेळापत्रक ठरवणे. म्हणजे इंटरनेट डिटॉक्स सारखं? तसंच काहीसं. नियम बनवा की तुम्ही दिवसातल्या ठराविक वेळेतच इंटरनेट वापराल. समजा सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. आणि उरलेल्या वेळेत? इंटरनेट पूर्णपणे बंद. फोनवरचा डेटा ऑफ. सुरुवातीला हे खूप अस्वस्थ करणारं असेल. नक्कीच. पण यामुळे तुमच्या मेंदूला सततच्या उत्तेजनेशिवाय काम करण्याची सवय लागते. त्याला कळतं की कंटाळा येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. आणि हीच शांतता डीप वर्कसाठी आवश्यक आहे. म्हणजे एकाग्रतेसाठी विचलनापासून दूर राहण्यापेक्षा कंटाळा सहन करण्याची क्षमता विकसित करणं जास्त महत्वाचं आहे. हा विचारच खूप वेगळा आहे. आणि या विचलनाच्या मुळाशी आहे इंटरनेट. आणि त्यातही सर्वात मोठा व्यत्यय सोशल मीडिया. यावर लेखक एक खूप धाडसी सल्ला देतात. कोणता? ते सोडा, क्विट सोशल मीडिया. 1 मिनिट. हे तर आजच्या काळात जवळजवळ अशक्य आहे. अनेक व्यवसायांसाठी, कलाकारांसाठी ते गरजेचं आहे. एकदम सोडायला सांगणं हे जरा अति वाटतंय. लेखकही हे जाणतात. ते अचानक सगळं बंद करा असं नाही म्हणत. त्यांचा दृष्टिकोन अधिक विचारपूर्वक आहे. ते बाराटुंडे थर्स्टन नावाच्या एका व्यक्तीचं उदाहरण देतात. कोण होता हा? त्याला सर्वात जास्त कनेक्टेड माणूस म्हटलं जायचं. हजारो फॉलोअर्स, सतत ऑनलाईन. त्याने एक प्रयोग म्हणून 25 दिवस आपलं ऑनलाईन आयुष्य पूर्णपणे सोडलं. अच्छा. आणि काय परिणाम झाला? त्याला मोकळं वाटलं असेल? हो, खूप छान वाटलं. पण गंमत पुढे आहे. 25 दिवसानंतर तो पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय झाला. म्हणजे अचानक सोडणं हा उपाय नाही. नाही, उपाय आहे दृष्टिकोन बदलण्यात. लेखक एनी बेनिफिट विरुद्ध सबस्टँटिव्ह बेनिफिट हा विचार मांडतात. एनी बेनिफिट? म्हणजे काहीतरी फायदा? हो, आपण अनेकदा एखादं सोशल मीडिया टूल वापरतो कारण त्याचा काहीतरी फायदा असतो. फेसबुकवर जुने मित्र भेटतात. हा झाला एनी बेनिफिट दृष्टिकोन. पण लेखक म्हणतात की हा चुकीचा मापदंड आहे. बरोबर. ते म्हणतात, स्वतःला एक कठोर प्रश्न विचारा. हे साधन वापरल्याने माझ्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या ध्येयांना मोठा आणि सकारात्मक फायदा होतो का? अच्छा, मोठा आणि सकारात्मक फायदा. म्हणजे इथे 80-20 नियम वापरता येईल. आपल्या 20% कामांवर लक्ष केंद्रित करायचं, ज्यातून 80% परिणाम मिळतात. अगदी. आणि जे प्लॅटफॉर्म्स तुमच्या महत्त्वाच्या 20% बसत नाहीत त्यांना काढून टाकायचं. आणि हे ठरवण्यासाठी लेखक एक 30 दिवसांचा प्रयोग सुचवतात. काय आहे हा प्रयोग? कोणतंही एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे तुम्हाला वाटतं की तितकं गरजेचं नाही, ते 30 दिवस वापरू नका. ॲप डिलीट करा फोनमधून. आणि कोणाला सांगू नका. आणि 30 दिवसानंतर स्वतःचं विश्लेषण करायचं. हो, 2 प्रश्न विचारायचे. पहिला, गेल्या 30 दिवसांत माझं काही मोठं नुकसान झालं का? आणि दुसरा, मी ऑनलाईन नाहीये ह्याची कोणी दखल घेतली का? जर दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही असतील तर मग याचा अर्थ तो प्लॅटफॉर्म तुमच्या आयुष्यात तितकासा महत्त्वाचा नाही जितका तुम्हाला वाटत होता. तो फक्त एक सवयीचा भाग होता. मग ते ॲप कायमचं सोडून द्यायचं. तंतोतंत. अशा प्रकारे एक करून अनावश्यक गोष्टी कमी केल्या की डीप वर्कसाठी जागा आणि मानसिक ऊर्जा दोन्ही निर्माण होते. सोशल मीडिया सोडणं किंवा मेंदूला ट्रेनिंग देणं हे कठीण वाटू शकतं. पण सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे आपल्या कामाच्या दरम्यान येणारे छोटे छोटे व्यत्यय. याला लेखक अटेन्शन रेसिड्यू म्हणतात. जेव्हा आपण एका कामातून दुसऱ्या कामाकडे जातो तेव्हा आपल्या मेंदूचा काही भाग जुन्याच कामात अडकलेला असतो. यातून बाहेर पडण्यासाठी एक शटडाऊन पद्धत आहे, ती म्हणजे शटडाऊन विधी. दिवसाच्या शेवटी तुमच्या सर्व प्रलंबित कामांची यादी करा आणि स्वतःला सांगा, आजचं काम पूर्ण झालं. यामुळे तुमचा मेंदू रात्री त्या कामांचा विचार करणं थांबवतो. वा, म्हणजे यामुळे आपल्याला रात्री शांत झोप लागते आणि दुसऱ्या दिवशी आपण पूर्ण ताकदीने नवीन कामाला सुरुवात करू शकतो. हो, हे रात्रीसाठी खरंच उत्तम आहे. पण दिवसाच्या गोंधळाचं काय? बरोबर.
म्हणजे कामावर असताना आपलं आयुष्य याच्या अगदी विरुद्ध असतं. एकाच वेळी 4 गोष्टी सुरू असतात, सतत नोटिफिकेशन्स. आपण याला मल्टीटास्किंग म्हणतो आणि आपल्याला वाटतं की आपण खूपच उत्पादनक्षम आहोत. पण खरं तर हे एक मोठं खोटं आहे. अगदी बरोबर. संशोधक सोफी लिरॉय यांनी यावर खूप अभ्यास केला आहे आणि त्यांनी या स्थितीला एक नाव दिलंय, अटेन्शन रेझिड्यू. अटेन्शन रेझिड्यू हा शब्द जरा तांत्रिक वाटतोय. हो, पण याची संकल्पना खूप सोपी आहे की नाही. समजा तुम्ही एक महत्वाचा रिपोर्ट लिहिताय ठीक आहे. आणि मध्येच तुम्ही फक्त 30 सेकंदांसाठी एक ईमेल पाहिला. तुम्ही परत रिपोर्ट लिहायला लागता, पण पुढची अनेक मिनिटं तुमच्या डोक्यात त्या ईमेलचेच विचार सुरू राहतात. अगदी त्याला काय उत्तर देऊ, ही माहिती बरोबर आहे का, हे जे विचारांचे अंश मनात रेंगाळतात ना. त्यालाच अटेन्शन रेसिड्यू म्हणतात. अच्छा, बरोबर. आपलं शरीर नवीन कामाकडे वळलेलं असतं, पण आपलं मन अजूनही जुन्या कामातच अडकलेलं असतं. पण याचा परिणाम इतका गंभीर असतो का? म्हणजे 30 सेकंद ईमेल पाहिल्यावर किती वेळ वाया जात असेल? 5 मिनिटं, 10 मिनिटं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अभ्यासानुसार 30 सेकंदांच्या व्यत्ययानंतर आपलं लक्ष पूर्णपणे परत मिळवायला जवळपास 20 मिनिटे लागतात. काय? 20 मिनिटं? हो, 20 मिनिटं. हे गुणोत्तर खरंच धक्कादायक आहे. आपलं मन काही संगणकासारखं नाहीये की एक विंडो बंद केली आणि दुसरी उघडली. खरे? प्रत्येक वेळी काम बदलताना आपल्या मनाला आधीच्या कामाचे संदर्भ पुसून नवीन संदर्भ तयार करावे लागतात. आणि या प्रक्रियेला वेळ आणि ऊर्जा दोन्ही लागते. 20 मिनिटं. म्हणजे दिवसातून जर आपण फक्त 6 वेळा जरी ईमेल तपासला तरी आपला 2 तासांचा एकाग्रतेचा वेळ वाया जातो. अगदी. मग प्रश्न असा आहे की काही लोक कमी वेळ काम करूनही इतरांपेक्षा जास्त यश कसे मिळवतात? याचं उत्तर लेखक कॅल न्यूपोर्ट एका साध्या समीकरणात देतात. हो, ते समीकरण खूप महत्वाचं आहे. उच्च दर्जाचे काम बरोबर घालवलेला वेळ गुणिले एकाग्रतेची तीव्रता. घालवलेला वेळ x एकाग्रतेची तीव्रता. बरोबर. आपण नेहमी फक्त घालवलेला वेळ यावर लक्ष देतो. मी 8 तास काम केलं, मी 10 तास ऑफिसमध्ये होतो. पण न्यूपोर्ट म्हणतात की कामाचा दर्जा तुम्ही किती वेळ दिला यावर नाही, तर त्या वेळेत तुमची एकाग्रता किती तीव्र होती यावर अवलंबून आहे. आणि हा अटेन्शन रेझिड्यू थेट याच एकाग्रतेच्या तीव्रतेवर हल्ला करतो. याचं एखादं प्रत्यक्ष उदाहरण आहे का? म्हणजे कंपन्यांवर याचा नेमका काय परिणाम होतो? हो, नक्कीच. टॉम खोरन नावाच्या एका कंपनी मालकाने स्वतःच्या कंपनीत हा प्रयोग केला. त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा खूप वेळ ईमेलमध्ये जातोय. अच्छा. मग त्यांनी ठरवलं की याचा नेमका आर्थिक खर्च किती आहे हे शोधून काढायचं. म्हणजे फक्त ईमेल वाचण्याचा खर्च, हे तर जरा विचित्रच वाटतंय. पण काढला कसा त्यांनी हा आकडा? त्यांनी यासाठी एक सविस्तर मॉडेल तयार केलं. त्यात कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार, त्यांचा टायपिंगचा वेग, वाचनाचा वेग आणि तो अटेन्शन रेझिड्यूमुळे वाया जाणारा वेळ. अगदी बरोबर, या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि त्यांना जो आकडा मिळाला तो खरंच धक्कादायक होता. किती होता तो? प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी फक्त एक ईमेल वाचण्याचा आणि त्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च 95 सेंट्स इतका होता. 95 सेंट्स? म्हणजे जवळजवळ $1 फक्त एक ईमेल वाचायला? हो. हे अविश्वसनीय. एकट्या आकड्याला पाहिलं तर क्षुल्लक वाटतं, पण जेव्हा तुम्ही याचा गुणाकार हजारो कर्मचारी आणि दिवसातल्या शेकडो ईमेलशी करता, तेव्हा कंपनीला दरवर्षी लाखो डॉलर्सचा फटका बसत असतो. आणि हेच आहे ते काम ज्याला न्यूपोर्ट शॅलो वर्क म्हणतात. शॅलो वर्क म्हणजे उथळ काम. अगदी बरोबर. शॅलो वर्क म्हणजे असं काम ज्यासाठी जास्त बुद्धिमत्तेची गरज नसते, जे सहजपणे दुसऱ्यांकडून केलं जाऊ शकतं आणि जे करताना आपलं लक्ष सहज विचलित होतं. जसं की ईमेल्सना उत्तर देणं, सोशल मीडियावर पोस्ट करणं, अनावश्यक मीटिंगमध्ये बसणं. बरोबर. आणि याच्या अगदी विरुद्ध आहे डीप वर्क. डीप वर्क म्हणजे पूर्ण एकाग्रतेने, कोणत्याही व्यत्ययाशिवाय केलेलं काम. असं काम जे आपल्या कौशल्यांना आव्हान देतं आणि काहीतरी नवीन मौल्यवान निर्माण करतं. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण आजच्या ऑफिसच्या वातावरणात जिथे सतत मेसेज आणि ईमेल येत असतात, तिथे हे शक्य तरी आहे का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पूर्णपणे व्यत्यय टाळणं कठीण आहे, पण ते कमी करण्याचे मार्ग नक्कीच आहेत. कसे? आणि म्हणूनच कॅल न्यूपोर्ट कामाच्या नियोजनावर इतका भर देतात. ते म्हणतात की डीप वर्क करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दिवसातील प्रत्येक मिनिटाचं नियोजन करावं लागेल. प्रत्येक मिनिटाचं? हे तर खूपच जास्त वाटतंय. म्हणजे आपण रोबोटसारखं काम करायचं का? नाही, तसा अर्थ नाहीये त्याचा. प्रत्येक मिनिटाचे नियोजन याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक क्षणी कामच करत राहा. मग?
याचा अर्थ आहे की तुम्ही प्रत्येक क्षणाबद्दल हेतुपूर्वक विचार करा. तुम्ही तुमच्या दिवसाला वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये विभागू शकता. अच्छा, म्हणजे टाइम ब्लॉकिंग सारखं. हो, जसे की सकाळी 9 ते 11 डीप वर्क. यात तुम्ही फोन, ईमेल सगळं बंद करून फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित कराल. 11 ते 11:30 शॅलो वर्क. यात तुम्ही ईमेल तपासाल. आणि मग पुन्हा डीप वर्कचा ब्लॉक. अगदी अगदी जेवणाच्या आणि विश्रांतीच्या वेळेचंही नियोजन करायचं. यामुळे काय होतं की तुम्ही वेळेच्या प्रवाहाबरोबर वाहत जाण्याऐवजी वेळेला स्वतःच्या नियंत्रणात आणता. पण 5 दिवसांचं काम 4 दिवसांत करणं शक्य आहे का? मी 37 सिग्नल्स नावाच्या एका सॉफ्टवेअर कंपनीबद्दल वाचलं होतं. त्यांनी हाच प्रयोग केला होता. हो, त्यांनी कामाचे दिवस 5 वरून 4 केले होते. हे तर वेडेपणासारखं वाटतंय. त्यांच्या उत्पादकतेचं काय झालं? कमी झाली असेल नक्कीच. सगळ्यांना तेच वाटलं होतं. पण आश्चर्य म्हणजे त्यांची उत्पादकता कमी झाली नाही, उलट काही बाबतीत ती वाढली. असं कसं? याचं कारण खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो तेव्हा आपण आपोआपच अनावश्यक गोष्टी टाळतो. अच्छा. त्या मीटिंग्स ज्याचा काही उपयोग नाही, ते ईमेल्स ज्यांना उत्तर देण्याची खरंच गरज नाही, ऑफिसमधल्या गप्पा, हे सगळं आपोआप बाजूला सारलं जातं. म्हणजे वेळेची मर्यादा आपल्याला फक्त महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करायला भाग पाडते. अगदी. त्यांनी शॅलो वर्कला जवळजवळ हद्दपार केलं. म्हणजे कमी वेळात जास्त काम होऊ शकतं जर ते काम डीप असेल तर. पण एक व्यक्ती दिवसातून किती तास डीप वर्क करू शकते याची काही मर्यादा आहे का? हो, आहे. आणि ही मर्यादा आपल्याला आश्चर्यचकित करू शकते. म्हणजे स्रोत सांगतात की काही अपवाद वगळता कोणतीही व्यक्ती दिवसातून 4 तासांपेक्षा जास्त डीप वर्क करू शकत नाही. फक्त 4 तास? हो, आपलं मन इतक्या तीव्र एकाग्रतेसाठी बनलेलं नाहीये. ते खूप थकवणारं असतं. पण ते 4 तास इतके प्रभावी असतात की ते इतरांच्या 8 किंवा 10 तासांच्या उथळ कामापेक्षा जास्त मौल्यवान असतात. म्हणजे गुणवत्ता विरुद्ध संख्या यात नेहमी गुणवत्ता जिंकते. बरोबर. ठीक आहे. म्हणजे कामाचं नियोजन करणे, शॅलो वर्क टाळणे हे महत्वाचं आहे. पण हे सगळं कागदावर सोपं वाटतं. प्रत्यक्षात आपलं मनच आपल्याला शांत बसू देत नाही. जरी आपण ईमेल बंद केला तरी डोक्यात विचारांचा वादळ चालूच असतो. या मानसिक गोंधळावर नियंत्रण मिळवल्याशिवाय डीप वर्क शक्यच नाही का? अगदी बरोबर. तुम्ही मूळ मुद्द्यालाच हात घातला आहे. बाह्य नियोजन जितकं महत्वाचं आहे तितकीच आंतरिक शांतताही. तुम्ही जगापासून स्वतःला वेगळं करू शकता, पण तुमच्या मनापासून कुठे पळणार? बरोबर. आणि याच मुद्द्यावर अमेरिकेचे प्रसिद्ध पत्रकार डॅन हॅरिस यांची कथा प्रकाश टाकते. त्यांची गोष्ट आपल्याला दाखवते की बाह्य जगातल्या गोंधळापेक्षा आपल्या आतला गोंधळ जास्त धोकादायक असतो. डॅन हॅरिस, ते ABC न्यूजचे अँकर आहेत ना? मी पाहिलंय त्यांना. ते तर खूप यशस्वी आणि आत्मविश्वासू वाटतात. आज ते तसे दिसतात, पण एक वेळ होती जेव्हा त्यांचं आयुष्य पूर्णपणे विखुरलेलं होतं. हॅरिस हे प्रचंड महत्वाकांक्षी होते. त्यांना जगत सर्वोत्तम पत्रकार व्हायचं होतं. याच ध्यासापोटी त्यांनी अफगाणिस्तान, इराक, पॅलेस्टाईन अशा धोकादायक युद्धक्षेत्रांतून रिपोर्टिंग केलं. त्यांना त्या धोक्याची सवय झाली होती. अच्छा. पण जेव्हा ते अमेरिकेत परत आले तेव्हा त्यांना आपलं सामान्य आयुष्य खूपच कंटाळवाणं वाटू लागलं. त्यांना नैराश्याने घेरलं आणि ते त्यातून बाहेर पडण्यासाठी ड्रग्ज घेऊ लागले. आणि हे सगळं सुरू असताना ते देशातील एका मोठ्या न्यूज चॅनलवर अँकरिंग करत होते? हो. आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना नॅशनल टेलिव्हिजनवर लाखो लोकांसमोर घडली. म्हणजे ते गुड मॉर्निंग अमेरिका या प्रसिद्ध शोमध्ये लाईव्ह रिपोर्टिंग करत होते. स्टुडिओमधील अँकरने त्यांना इंट्रोड्यूस केलं आणि कॅमेरा त्यांच्या चेहऱ्यावर आला. आणि त्याच क्षणी त्यांना पॅनिक अटॅक आला. लाईव्ह टीव्हीवर. देवा, मी त्याची कल्पनाही करू शकत नाही. काय झालं नेमकं? कल्पना करा, लाखो लोक तुमच्याकडे पाहत आहेत आणि तुमच्या डोक्यात विचारांचं शून्य आहे. एक शब्दही आठवत नाहीये. घाम फुटतोय, हृदय छातीतून बाहेर येईल असं वाटतंय. बापरे. डॅन हॅरिस यांच्यासोबत हे प्रत्यक्ष घडलं. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते, श्वास घेणं कठीण झालं होतं. ते पूर्णपणे स्तब्ध झाले होते. मग काय केलं त्यांनी? कसंबसं त्यांनी अँकरला सांगितलं की तो पुढे जाऊ शकतो आणि कॅमेरा त्यांच्यावरून हटवला गेला. तो क्षण त्यांच्यासाठी एका सार्वजनिक अपमानापेक्षा कमी नव्हता. या घटनेने त्यांना नक्कीच हादरून सोडलं असेल. पूर्ण. त्यांना समजलं की त्यांच्या आत जो सतत एक आवाज सुरू असतो, जो त्यांना चिंता करायला लावतो, जो त्यांना असुरक्षित वाटायला लावतो,
तोच त्यांच्या सगळ्या समस्यांचं मूळ आहे. त्यांनी ड्रग्ज, रात्रीच्या पाट्या आणि चुकीच्या मित्रांना सोडण्याचा निर्णय घेतला. पण फक्त सवयी बदलून मनातला आवाज कसा शांत होणार? होणार नाही. म्हणूनच त्यांनी एका मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेतला आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि याच शोधात त्यांना ध्यान आणि सजगतेचं म्हणजे माइंडफुलनेसचं महत्त्व कळालं. सुरुवातीला त्यांना हे पटलं नसेल. नाही, त्यांना हे सगळं ठोतांड वाटलं. पण जेव्हा त्यांनी ते करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक वेगळाच अनुभव आला. काय अनुभव आला त्यांना? त्यांना समजलं की ध्यानाचा उद्देश विचार थांबवणे हा नाहीच आहे. ते शक्यच नाही. मग काय आहे? ध्यानाचा उद्देश आहे आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांना फक्त एक साक्षी म्हणून पाहणे. अच्छा, म्हणजे विचार येतायत आणि जातात, जसे आकाशात ढग येतात आणि जातात. अगदी. आपण ते ढग नाही, आपण ते आकाश आहोत. या सरावाने त्यांच्या मनातल्या आवाजाची पकड त्यांच्यावर ढिली झाली. त्यांनी स्वतःच म्हटलंय की ध्यानाने माझं आयुष्य बदललं नाही, पण त्याने मला 10% अधिक आनंदी बनवलं. आणि तो 10% फरक खूप मोठा आहे. हो, हीच आहे सजगतेची ताकद, जी आपल्याला डीप वर्कसाठी लागणारी मानसिक स्थिरता आणि एकाग्रता देते. तर डीप वर्क हे केवळ वेळेचं गणित नाही, तर मनावर नियंत्रण मिळवण्याची एक साधन आहे. आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे. आपल्या दिवसातला किती वेळ आपण खरोखर डीप वर्कमध्ये घालवतो आणि किती वेळ फक्त व्यस्त दिसण्यात वाया घालवतो? याचं उत्तर कदाचित आपल्याला आश्चर्यचकित करू शकतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि एकाग्रता वाढवण्यासाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.